क्या बात आहे. बघ मी म्हणालो होतो ना, अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं सॉर्ट होणार आहे. झालं ना सॉर्ट? सॉर्ट झालं नाही, सॉर्ट केलंय. नाही पण मला एक सांग, तू काय केलंस? तू आशिषला दम दिलास ना? ठीक आहे, त्या बिचाराला काय दोष आहेत? आणि खरं तर मी काहीच केलं नाही. सगळं क्रेडिट एकाच व्यक्तीला जातं, ते म्हणजे स्वानंदी. पण नक्की काय झालं? म्हणजे ती अशी सासरी कशी काय गेली? बापरे, अर्पिता खरंच असं वागली? दुर्दैवाने. अरे पण का? माहित नाही, मी कुठे कमी पडलो हेच मला कळत नाहीये. नाही नाही, तू कधीच कमी पडत नाहीस समर. तू खूप करतो सगळ्यांसाठी. कसं आहे ना, काही लोक अशी असतात की त्यांच्यासाठी आपण कितीही केलं तरी त्यांना त्याची कदर नसते. स्वानंदी पण असंच काहीतरी म्हणाल्या. पण बघ ना, एवढं सगळं होऊन सुद्धा आशिष आणि त्याच्या घरच्यांनी अर्पिताला परत घरात घेतलं. किती चांगली गोष्ट आहे, किती चांगली माणसं असतील ती. खरंच. नाही, चांगले आहेतच ते. आता फक्त अर्पिताच्या डोक्यात प्रकाश पडू दे म्हणजे झालं. एक मिनिट, हे सगळं झालं म्हणजे अर्पिता तिच्या सासरी गेली हे स्वानंदीमुळे ना? हो. अरे मग तिच्या कष्टाचा पेढा आम्हाला कशाला भरवतोयस? तिला भरव ना. नाही नाही नाही, स्वानंदीना नुसते अशा पेढ्यांवरती नाही कटवायचे मला. त्यांच्यासाठी ना काहीतरी चांगला प्लॅन करायचा आहे मला. म्हणजे किती करतायत त्या फॅमिलीसाठी, आणि ते सुद्धा सातत्याने. त्यांना हे कळलं पाहिजे की त्या माझ्यासाठी आणि अख्ख्या फॅमिलीसाठी किती स्पेशल आहेत त्या. पण मला खरं सांगू, मला हे कळत नाही की मी नक्की काय प्लॅन करू. नेहमीच काय प्लॅन करू? तू आता टोमणे मारू नकोस. मला कळत नाही म्हणून तुम्हाला दोघांना विचारतोय ना. तुला माहिती असेल, तुला कळत असेल तर नीट सांग. तू काहीतरी आयडिया द्या मला. अरे एक काय, 100 आयडियाज देऊ तुला. मी तुला सांगतो, मस्त डिनर डेट प्लॅन कर. मस्त 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जा स्वानंदी वहिनीला. आणि ना तिथे गेल्याच्या नंतर मस्त असा एक. नाही नाही, स्वानंदीला कुठे हॉटेलमध्ये जायला आवडतं, आणि त्या कॅफेमध्ये वगैरे मलाच नको वाटतं. अरे केवढ्या जोरात ते म्युझिक लावून ठेवतात. आपण काय बोलतोय समोर बसून सुद्धा कळत नाही. असं कान देऊन ऐकायला लागतं की समोरचा माणूस काय बोलतोय. असं काहीतरी शांत जागा पाहिजे, जिथे आपल्याला बोलता आलं पाहिजे, जिथे समोरच्याला आपण काही नाही बोललो तरी सुद्धा ऐकता आलं पाहिजे. असं पाहिजे. अशी जागा आहे ना मग. कुठली? कोणती काय? घर तुमचं, तुमची रूम. रूम मध्ये काय करणार? तिकडे तो रोजच असतो आम्ही. ए बोरिंग. कसं आहे,